वुमेन्स डे येतोय दादा. ह्या प्लॅटफॉर्मवर तुझ्या आयुष्यातल्या तिचं महत्त्व किंवा तिला काहीतरी ऑन कॅमेरा सांगायचं असेल तुला, आई किंवा तुझी बायको, सगळ्यात आधी मी आईला हे सांगेन की तिने सगळ्यात पहिली ताकद दिली मला या क्षेत्रात येण्यासाठी. जर ती मला नाही बोलली असती तर शायद या क्षेत्रात नसतो मी. तर ती सगळ्यात मोठी ताकद आणि बॅकबोन आहे. आईनंतर जर मेघना जी माझी बायको आहे तिने खूप ताकद आणि खूप सपोर्ट केला आहे, कारण की खूप डिप्रेसिव्ह लेवलला माझं स्ट्रगल चालू झालेलं आहे. आणि त्यानंतर मेघनाने एवढा सपोर्ट दिला की ती बोलली की तू एकदम स्ट्रॉंग राहा, मी काम करतेच आहे आणि काही असलं तरी मी आहेच तुझ्यासोबत. पण तिने तेवढं मला उभं ठेवलं, पुढे आणलं, पुश केलं आणि आज भले ती बेबी झाल्यानंतर घरी आहे, एक हाऊसवाईफचं काम करते, पण तिने मला एवढं स्ट्रॉंगली उभं केलं आहे ना की आज इंडस्ट्रीमध्ये जी ओळख आहे ती 70 to 80% मेघनामुळे आहे. तर येस, या आई आणि मेघना या दोघांनी जी ताकद मला दिली माझ्या क्षेत्रामध्ये ती कोणीच नाही दिली आहे. म्हणजे एक ही तिगडीची जोडी आहे. जोडीची जोडी नाही, ही तिगडीची जोडी आहे. मध्ये तुला विचारलं की तुझ्या आयुष्यातल्या स्त्रिया, 2 स्त्रियांच्यामुळे तू आज इथे उभी आहेस, कोणाला? स्त्रिया का? एक तर माझी आई होती, म्हणजे जिच्यामुळे मी आज इथे उभी आहे. मी तिच्यावर भरभरून पूर्वी सोशल मीडियावर पण बोलले आहे. आणि दुसरं मला वाटतं पुरुष आहे माझ्याबरोबर, दुसरा जो माझा नवरा आहे फॉर अ चेंज. अमर इज माय बॅकबोन. त्याने इतक्या आमच्या 25 वर्षाच्या लग्नाच्या प्रवासात त्याने माझा हात कधीच नाही सोडला. सो वॉटेवर आता मी ज्या पद्धतीने इथे उभी आहे तर मला वाटतं अमरमुळे. आणि एक छोटी स्त्री तयार होती आता मोठी व्हायला. झाली आता. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला. थँक्यू.